तास मांडीवर घेऊन बसणारे माझे बाबा. माझ्या आईच्या आणि बाबाच्या मायेतून मला सर्व सत्व मिळालेले आहेत. माझी आई म्हणजे खूपच कडक शिस्त, बाबा म्हणजे बिनधास्त. माझी आई आणि बाबा म्हणजे पूर्व आणि पश्चिमच, परंतु जगताना कसं आनंदी जगावं हे शिकवणारा आदर्श मॉडेल. मला माझ्या आईकडून खूप शिकायचे. तिच्यासोबत मनसोक्त राहायचे, तिला जगातील सर्व आनंद द्यायचे. मला माझी मम्मी नेहमी म्हणते, आम्हाला जे आईबाबांसाठी करता आलं नाही ते तुला करायचं. आई, मी मागच्या वर्षी स्पर्धा परीक्षेत राज्यात पहिले आले होते. आपण बक्षीस घ्यायला सांगलीत गेलो होतो. त्यावेळेस ते जे माझ्यासाठी आनंदी क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. माझ्या आई बाबाची कौतुकाची थाप म्हणजे माझ्यासाठी एनर्जीच. माझ्या कोणत्याही परीक्षेच्या निकालाची वाट पाहणारी आई, तिच्या तोंडून कौतुकाचे 2 शब्द पडल्याशिवाय निकालाचा आनंद अधुराच. माझी आई माझ्यासाठी आदर्श आहे. आज जे यश माझ्या हाती आहे ते तिच्या प्रेरणेमुळे आणि मार्गदर्शनामुळेच. आई, मी तुझ्या कष्टांच्या, मेहनतीच्या, संकटाच्या खूप गोष्टी ऐकल्या आहेत. तू वयाच्या 58 वर्षांपर्यंत आमच्यासाठी झिजत आहेस, आम्ही हे पाहतोय. तुला आता विश्रांती घ्यायची आहे. आता फक्त तुला मार्गदर्शक म्हणून आमच्यासोबत राहायचंय, आमच्यासोबत खेळायचे, आमच्याशी हितगुज करायचे. आई बाबा तुम्हाला जगातील सर्व सुख देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमची जोडी सुखाची राहो, आरोग्यदायी राहो अशी मी सगळ्यासाठी प्रार्थना करते. शेवटी एवढेच म्हणते, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. यापुढचा प्रवास ही हसरा आणि सुख आनंद देणारा व्हावा. जय हिंद, जय भारत.